नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीतलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गायनॅक हेल्थचा अर्थात स्त्री आरोग्याचा. आयुर्वेदात एक सूत्र आहे, स्त्रीषु रक्षती रक्षिता. म्हणजे स्त्रीच्या स्त्रीत्वाचं जर रक्षण केलं तर ती संपूर्ण परिवाराचं रक्षण करू शकते. घराला घरपण येतं ते घरातल्या स्त्रीमुळे, पण घर, संसार, नोकरी, व्यवसाय सांभाळून सगळ्यांची काळजी घ्यायला एका पायावर तयार असणाऱ्या स्त्रीचं स्वतःचं आरोग्य तर नीट राहायला हवं ना. श्री गुरुजी सांगतात, स्त्री आणि पुरुष यात फरक काय? तर निसर्गाने स्त्रीला पुरुषापेक्षा वेगळं बनवलं, विशेष बनवलं. ते तिला गर्भाशयाचं पर्यायाने सृजनत्वाचं वरदान देऊन. त्यामुळेच स्त्रीने तिच्या हॉर्मोनल बॅलन्सकडे लक्ष ठेवणं, गर्भाशयाची काळजी घेणं हे फार आवश्यक होय. हॉर्मोनल बॅलन्सचा आपल्या हातातला आरसा म्हणजे मासिक पाळी. प्रत्येक मुलीनी, प्रत्येक स्त्रीनी पिरियड संबंधात लक्षात ठेवायलाच हव्यात अशा 3 गोष्टी म्हणजे एक तर पिरियड नियमित म्हणजे दर 28 ते 30 दिवसांनी येणं, 4 ते 5 दिवस अंगावर जाणं आणि पाळीच्या आधी किंवा पाळी दरम्यान चिडचिड, डोकेदुखी, क्रॅम्प्स, अशक्तपणा यासारखा कोणताही त्रास न होणं. यातली एक जरी गोष्ट नीट नसेल ना तर लगेचच आयुर्वेदाची मदत घ्यायला हवी, कारण स्त्री आरोग्यासाठी आयुर्वेदाने जे योगदान दिलेलं आहे त्याला खरोखरच तोड नाही. स्त्री स्वातंत्र्य हा सध्याचा कळीचा मुद्दा, पण स्त्रीला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य अनुभवायचं असेल तर त्याचा पहिला चरण म्हणजे तिचं आरोग्य होय. आयुर्वेदातील असेच मूलभूत आणि प्रत्येक व्यक्तीला माहिती हवेत असे आरोग्य नियम समजण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.